व्हिडिओ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आज 2 दृष्टीनं दिवस चांगला आहे. शिवाजी राजांची जन्मस्थिती पुन्हा जन्मतिथी आहे आणि संकष्ट चतुर्थी आहे. फेब्रुवारीतली ही तृतीया चतुर्थी एकत्रित आल्यामुळं 2 मोठे योग आलेले आहेत. तर त्या शिवरायांना वंदन करूया आपण आणि ज्ञानदेवांना वंदन करून आजच्या 55व्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत. त्या दिवशी 54वी ओवी झालेली होती आणि आज आता 55वी आपण सुरू करणार आहोत. थोडक्यात फक्त सांगते. रुचतियाचे निमिसे, रुचतियाचे निमिसे. रुचिते जे विजे जैसे, रुचिते जे विजे जैसे. का दर्पण व्याजे दिसे, देखत खेवी देखत जेवी. का दर्पण व्याजे दिसे, देखते जेवी. आपण असं पाहिलं होतं. सगळ्या पदार्थांची आठवणही काढली होती की चवदार पदार्थांच्या निमित्तानं चव घेणारा मनुष्य त्या पदार्थांचं सेवन करतो, म्हणजे रुचीच रुचीचा उपभोग घेत असते. किंवा दुसरं उदाहरण दिलेलं होतं, आरशाच्या निमित्तानं पाहणाराच आपल्यालाच पाहत असतो. आपण आरशात पाहतो, दुसरं कोणी पाहतं का होते प्रतिबिंब? नाही, आपणच आपल्याला पाहत असतो. आणि आपण पाहतो, हो आज असं आहे तसं आहे, हे आहे, ते घालायचं राहिलं ते घालायचं राहिलं. तर ही सगळी आपणच पाहण्याची क्रिया करत असतो. आता 55वी ओवी बघणार आहोत. तैसी अप्रमेये भरली, तैसी अप्रमेये भरली. तैसी अप्रमेये प्रमेये भरली. मौनाची अक्षरे भली, मौनाची अक्षरे भली. रचोनी गोष्टी केली मेळीयेची, रचोनी गोष्टी केली मेळीयेची. आता अप्रमेय हा शब्द त्या दिवशी मला वाटतं थोडीशी सुरुवात केली होती आपण, की अप्रमेय म्हणजे दृष्टांत आणि प्रमेय म्हणजे सिद्धांत आणि मेळीयेची म्हणजे जीव ब्रह्म ऐक्याची. आता ही सगळी गोष्ट कशाची चाललेली आहे हो? तर जीव आणि ब्रह्म ऐक्याची चाललेली आहे. ते म्हणतायत, ज्ञानदेव चांगदेवांना म्हणतायत की अरे चांगदेवा, तुझा माझा हा संवाद असा आश्चर्यकारक झाला आहे की सिद्धांत हाच विषय करून या संवादात भरलेला आहे. आणि जे आत्म्याचं स्वरूप वर्णन केवळ मौनानंच सांगता येतं, बोलून दाखवता येत नाही, ते करण्यासाठी सुंदर अशा अक्षराच्या ओवींची रचना केली. पण जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्यासंबंधी
तुझ्याशी चर्चा केली आहे, पण ती चर्चा कशी आहे? मौन धरण्यास भाग पाडेल अशी आहे. म्हणजे ही जी अक्षरं मी बोलतोय किंवा अक्षरे जी उच्चारत आहे ही मौन धरण्यास भाग पाडत आहे. म्हणजे खरं तर ब्रह्म आणि ब्रह्माचं स्वरूप, आत्मा आणि आत्म्याचं स्वरूप हे तुला सगळं ज्ञान होण्यासाठी जी जी अप्रमेय, म्हणजे जे जे दृष्टांत आत्तापर्यंत पाहिले आपण, आता कालचाच पाहिला आहे, चवीचा पाहिला आहे, आरशाचा पाहिला आहे, त्याच्या अगोदर कितीतरी दृष्टांत पाहिले, पाण्याचे पाहिले, सूर्याचे पाहिले. तर ते सगळे दृष्टांत हे चिंतनासाठी मांडलेले आहेत. आणि फक्त चांगदेवाच्या चिंतनासाठी आहेत का? हो, नाही, आपल्यासुद्धा चिंतनासाठी आहेत. पण ते जे दृष्टांत आहेत त्याचं स्वरूप दृष्टांताचं न होता त्याला सिद्धांताचं स्वरूप प्राप्त होतं. आणि म्हणून आत्मरूप अधिष्ठानाचं लक्षण समजण्यासाठी या पत्रात भरगच्च असे दृष्टांत दिलेले आहेत. त्यामुळं त्यातील अक्षरं ही मौन धरण्यास भाग पाडतील आणि जी भली म्हणजे तुझ्या हितासाठी चांगली होतील. कधी कधी मौनातली भाषा जास्त कळते बघ. म्हणजे शब्दांच्या पलीकडचे, मी त्या दिवशी म्हटलेलं होतं की शब्दांच्या पलीकडचे न बोलता सुद्धा चेहऱ्यावरून, डोळ्यावरून, आपल्या हावभावावरून किंवा आपल्या मनस्थितीचं सगळं दर्शन किंवा आपल्या मनामध्ये काय आहे हे समोरच्या सुज्ञ जाणकार माणसाला कळतं. मग हे अनेक ओव्या याच्यामध्ये रचलेले आहेत. जीव ब्रह्म ऐक्यानिमित्त किंवा आत्मविषयक किंवा ब्रह्मविषयक. तर या सगळ्या ओव्या रचून त्यांचा मेळ कसा असावा त्याच्याबद्दल अगदी विस्तृत विवेचन झाले. आता बघा, समारोपाकडे किंवा समापनाकडे चाललेली आहे चांगदेवीचा 65सुद्धा. आणि म्हणून तुझ्या निमित्तानं हे आता सगळं चाललेलं आहे. थोडंसं बघूया अजून त्या ओवीमध्ये काय म्हणतात की आत्तापर्यंत काय काय सांगितलं. हो, तर आत्मस्वरूप संबंधी सगळे द्रष्टा आणि दृश्य हे एकच कसं आहे ते पाहिले. आरशाचं उदाहरण सांगितलं आहे. दर्पणात पाहत असताना हे सगळं विश्व एखाद्या भल्या मोठ्या आरशासारखं आहे म्हणतात. आणि त्यात दिसणारे नानाविध प्रकारचे दृश्य पाहताना हे दृश्य वेगळं नसून द्रष्टाच दृश्य झालेलं आहे. आता जसं आपण मग काल पाहिलं की आपलं प्रतिबिंब पाहतो म्हणजे आपणच आपल्याला पाहतो, म्हणजे आपण द्रष्टा आहे आणि तेच दृश्य झालेलं आहे. आरशानं जसं आपणच आपल्याला पाहावं तसं या विश्वाच्या दर्पणात आपण आपल्याला पाहायचं आहे. किती सुंदर सांगितली कल्पना बघा की या विश्वामध्ये आपलंच प्रतिबिंब आहे, म्हणजे आपणच आहोत, म्हणजेच तो परमात्म्याच्या रूपानं आपणच तिथे आहोत. हा मनामध्ये भेदच आता राहणार नाही आहे. आपल्यालाही सगळं हे विश्व म्हणजे आपणच दिसायला लागणार आहे. म्हणून चांगदेव 65तली जी 63वी ओवी आहे त्या ओवीत ज्ञानदेव चांगदेवांना सांगणार आहेत. ती ओवी पुढे आहे पण आत्ता फक्त तिचा उल्लेख करायचा आहे की तिये परी जो इया दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. म्हणजे या सगळ्या ओव्यांनाच तू दर्पण कर आणि आपलं खरं स्वरूप पहा. ओव्यांची अक्षर रचना बाजूला करून अंतरंगाच्या गूढार्थानं दर्शन जर घेतलं तर तुला आत्म्या एवढं खरं सुख प्राप्त होईल आणि तू आत्मसुखाला प्राप्त करशील. आणि ही अमृतमय सिद्ध सत्पुरुषाची सिद्धवाणी आहे. ती केवळ चांगदेवासाठी नाही, जो कोणी श्रद्धापूर्वक या ओव्यांचं मर्म समजून घेईल त्याला हे आत्मसुख प्राप्त होईल. तुम्ही आम्ही किती भाग्यवान आहोत बघा की हे आत्मसुखाचं वर्णन ऐकण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. मगाशी ते वैद्य घोटणकर सुद्धा सांगत होते की काहीतरी आपली पूर्वजन्मीची पुण्याई आहे म्हणून आपल्याला हे सगळे ग्रंथ वाचावेसे वाटत आहेत, परत परत त्याचं चिंतन करावंसं वाटतंय, पुन्हा पुन्हा त्याचं निरंतर हे काय म्हणू आपण आवर्तनं करावीशी वाटत आहेत. आता दासबोधाची 5 संपणार आहेत, 6वं आवर्तनं सुरू होईल. ज्ञानदेवीचं सुद्धा आपण पूर्ण आवर्तन आपलं झालेलं आहे. आता आपण पुन्हा पहिल्यापासून पठणाला किंवा पारायणाला सुरुवात केली. अशी खरं म्हणजे आत्तापर्यंत आपली अनेक झाली असती पण आत्तापर्यंत आता आज 8वा दिवस आहे म्हणजे आपली 8 चक्री पारायणं झाली.
आता मी रोज लिहित नाही आहे, कारण आता तुम्हाला ती सवय झालेली आहे. न सांगताच आपल्याला पारायण. कोणी मला फोन करून सांगतात की मॅडम किंवा ताई म्हणे आम्हाला इतका आनंद होतोय ही आता ज्ञानेश्वरी वाचताना, की तुम्ही सांगताना घेतलेले अर्थ, त्या शब्दांचे अर्थ, त्याच्यातला गूढ अर्थ, ते सगळं जणू काही अनुभवायला मिळते. कारण नुसतं आपण ग्रंथ एकदा वाचून नाही पुरेसं होत. मला सुद्धा म्हणून सारखं मधून वाटतं की हे सगळे ग्रंथ सतत सतत आपल्या डोळ्यासमोर हवेत, आपल्या मनामध्ये रेंगाळले पाहिजेत. आणि हे जे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही जी त्रिपुटी आहे, ही सगळी आत्म्यासंबंधी जर विचार केला तर आत्माच ज्ञाता आहे, आत्माच ज्ञेय आहे, आत्माच ज्ञान आहे. जगातील अन्य पदार्थांचं ज्ञान होताना ज्ञाता ज्ञेय ज्ञान हे सगळे भिन्न असतात, सगळे भिन्न असतात. पण इथे मात्र आत्म्याच्या बाबतीत ते सगळं एकच आहे. इंद्रियांच्या त्रिपुटीत सुद्धा ज्ञाता आत्माच मूळ आहे. मग ज्ञेय ज्ञान यांच्यामुळंच होत असतं. आपण बघा ना, डोळ्यांनी पाहतोय त्याच्यासाठी इंद्रिय हे आपल्याला चक्षुरिंद्रिय लागतं. हे आपलं झालं आहे, आता पुनरावृत्ती नको. किंवा मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सगळी देहाची पंचज्ञानेंद्रिय, नाक, कान, डोळे ही जी आहेत ही सगळी, म्हणजे त्वगिंद्रियापर्यंत ही सगळी ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आहे बघा. आणि त्या आत्मैक चैतन्य शक्तीनंच ती निर्माण झालेली आहे. या आत्म्याच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिच्यामुळे, हे आपण त्या दिवशी तेही पाहिलं होतं की प्रत्येक इंद्रिय आपलं आपलं कार्य कसं करतं, या आत्म्यामुळेच करतं. नाही तर मग मृत मनुष्य आणि आपल्यात काही फरक राहिलाच नसता, नाही का. आणि देह, मन, बुद्धी या प्रकृतीच्या अंगानं उपाधींनी आपण जर आपणासच भेटत असतो, तर सामान्य माणसांना या उपाधीच महत्त्वाच्या वाटल्या असल्यामुळं प्रकृतीचीच भेट घेत असतात. वास्तविक दर्पणाच्या उपाधीनं जसं आपण आपल्यालाच पाहत असतो, तसं चांगदेव 65 अन्य ग्रंथांप्रमाणे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, हठयोग इत्यादी कुठलाही योग आलेला नाही. आपण भगवद्गीता शिकलो, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी शिकलो, हे सगळे योग त्यामध्ये आलेले होते. शिवाय कुंडलिनी योग आपण पाहिलेलं होतं. पण याच्यामध्ये दुसरा कुठलाही योग आलेला नाही. आणि म्हणून हे 65 ओव्यांचं पत्र त्या आत्मप्रकाशानं स्वयंप्रकाशित होऊन अमर झालेला आहे. जो कोणी हा आत्मप्रकाश पाहू जाईल त्याला आत्मानंदाचाच लाभ होईल. आणि समर्थ म्हणून आपल्या आत्माराम या ग्रंथात म्हणतात, आत्माराम हा ग्रंथसुद्धा प्रत्येकानं वाचावा. दासबोधाचं पारायण केलं की आत्माराम वाचायचाच असतो. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्का नवचे अनुमानले, ते जयेचे निप्राप्त झाले आत्मरूप आपणासी. किंवा भावार्थ गीता सौरपानंदांची आपण शिकलेली आहोत, की आपल्याला ती सुद्धा आवडायची की नाही. परमात्मा जो अव्यय, ईश्वर विश्वंभर विख्यात, जो त्रैलोकी भरून राहिला, असे च्योतप्रत. आपण ज्ञानेश्वरी पाहिली, अभंग ज्ञानेश्वरी, पण भावार्थ गीता पण आहे, मी परवा शोधून काढलेली आहे. आणि ती आपल्याला आपण गीता शिकत असताना नव्हती मिळालेली. जो त्रैलोकी भरून राहिला, असे च्योतप्रत. आणि ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना आपल्या भेटीचं स्वरूप सांगताना म्हणतात, तैसी अप्रमेये प्रमेये भरिली. हे जे आपलं आत्ता ओवी जी आहे ती, मौनाची अक्षरे भली, ज्याविषयी काही सांगता येत नाही. कोणत्याही प्रमाणाला जो परमात्मा विषय होत नाही, तो शब्दांनीही सांगता येत नाही. म्हणून मग अशी म्हणले मौनाची भाषा. असं नाही तर काहीच सांगताच येत नाही त्याच्याबद्दल. मग शब्द, अनुमान, उपमान, प्रत्यक्ष, अर्थापत्ती, अनुपलब्धी ही 6 प्रमाण आहेत. पण त्यांनी काहीही भगवंताचं म्हणजे या परमात्म्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून मौनानंच त्याची अंतर्बाह्य स्तुती करावी.
आता ह्या प्रत्येक ज्ञानाबद्दल कधीतरी आपण बोललेले असू बघा. अनुमान म्हणजे जिथे जिथे वन्य असतो, आपलं दूर असतो, तिथे तिथे अग्नी असतो असं अनुमान केलं जातं. मग पर्वतावर वन्य आहे म्हणजे तिथे अग्नी असणारच. किंवा प्रत्यक्ष आपण प्रत्येक इंद्रियानं जे ज्ञान घेतो ते प्रत्यक्ष. काही शब्दावरून घेतली जातात. हे सगळं रोजचं जे ज्ञान आहे ते आपलं शब्द ज्ञान आहे. किंवा उपमान म्हणजे असं म्हटलं जातं की गायीसारखा गवा असतो. म्हणजे गवा हा एक प्राणी आपल्याला अरण्यातला पाहिलेला नसतो, तर तो जो अरण्यातला मनुष्य आहे तो सांगतो काही नाही, तुमच्या या गायीसारखाच गवा असतो. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं. आणि कधीतरी आपण वनात गेलो आणि आपल्याला तसा प्राणी दिसला की आपल्याला त्या माणसाचं बोलणं आठवतं की गायीसारखा गवा असतो, हा प्राणी गायीसारखाच आहे, म्हणजे हा गवा आहे. हे जे प्रकार आहेत हे सगळे ज्ञानाचे प्रकार आहेत. पण असं ब्रह्माबद्दल म्हणता येते का, आत्म्याबद्दल म्हणता येते का की याच्यासारखं हे ब्रह्म आहे, याच्यासारखा परमात्मा आहे? काही कशाचंच वर्णन कुठल्याच प्रमाणानं नाही. प्रत्यक्ष तर नाहीच दाखवता येत, अनुमानही नाहीच करता येत, उपमानही नाही, शब्दांनी नाही. बाकी पुन्हा त्यांनी सांगितलेले अर्थापत्ती वगैरे ही कुठलीच प्रमाणं आपल्याला परमात्म्याच्या वर्णनासाठी उपयोगी पडत नाहीत. आणि म्हणून कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नसल्यामुळं हे काय म्हणूया आपण, हे ज्ञान हे आपलं अपुरं, म्हणजे परमात्म्याचं ज्ञान आपल्याला करून घेताच येत नाही, अशी आपली अवस्था आहे. म्हणून एकेची ठाई बैसला, परी सर्वच तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो. म्हणजे इथे बसूनच आपल्याला सगळ्या विश्वाचं दर्शन होतं. म्हणजे इथं बसून सगळीकडे गेल्यासारखं आहे. हे असो विश्व जाहला अंगेची तो. आणि तो स्वतः इथे आपल्या शरीरामध्येच, आपल्या मनामध्येच, आपल्या अंतरंगामध्येच तो सगळं विश्व होऊन गेलेलं आहे. तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगले भाग्य जात. हे सगळे ज्ञानेश्वरीतले 4थ्या अध्यायातले. की न पाहताच त्याला सगळं विश्व दिसते. काही न करता सर्व केले आणि न भोगता भोगलं भाग्य जातं. सगळं भोगायला त्याला भाग्यामुळं मिळते, पण हे काहीही न करता, कारण ते आत्माचं दर्शन झालं, आत्म्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आत्मदर्शनामुळं सगळं विश्व दिसलेलं आहे. मग आता काहीच बघायचं किंवा काहीच करायचं उरलं नाही. म्हणून ते पंत महाराज बाळेकुंद्रीकर आपल्या एका दत्त प्रेमलहरी या ग्रंथात सांगतात, प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या म्हणजे त्यांनी जी एक भगवंताची किंवा परमात्म्याची मूर्ती साजरी केलेली आहे, जे डोक्यात घेतलेलं आहे ते परब्रह्म. जसं सगळ्यात जास्तीत जास्त संतांना विठ्ठल हा पांडुरंग परब्रह्म आहे. काहींना राम आहे, काहींना कृष्ण आहे, कोणी शिवाला मानतात, कोणी दत्ताला मानतात. तसे हे बाळेकुंद्रीकर जे आहेत तर ते दत्तप्रेमी असतात आणि म्हणून ते दत्ताचं वर्णन सगळं आत्म्यानुसार करतात. बालावधूत परब्रह्म स्वानुभव सिद्धांतरे, तत्वमसीचा लक्ष तोची नाही द्वैताद्वैतारे. जीव शिव जगरूपे नटला, जीव शिव जगरूपे नटला, स्वरूपी सदा शांतरे. बघा दत्ताची मूर्तीसुद्धा शांत, म्हणून त्याची गाणीसुद्धा छान आहे बघा. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शिम शमवियाता. तर तो मुळातच शांत आहे, पण शांत हो श्री गुरुदत्ता. ज्या हो गुरुदत्ता, तुम्ही इतके शांत आहात की आमच्या मनाला पण शांत किंवा सांत्वन करू शकता. जीव शिव जगरूप नटला, स्वरूपी सदा शांत रे. बालमुकुंद पदी दत्त निमाला, पितो प्रेमामृत रे. हा प्रेमामृताचा स्वाद सगळ्यांना द्यायला मी आत्मा सदैव तुमच्याजवळ आहे. सर्वांनीच त्याचा आस्वाद घ्यावा. आणि म्हणून ही चांगदेव 65 अवतरली आहे. म्हणजे काल परवा पाहिलं होतं बघा की याची एकदा गोडी लागली, या सुखाची गोडी लागली, गोडी कळली की त्याच्या पुढं कुठलं सुख नाही. आजचं सुद्धा ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये तेच सांगत होते की भले अगदी मोठ्या मोठ्या म्हणजे अगदी
देवांचे जे लोक आहेत, वैकुंठ लोक असेल, शिवलोक असेल, विष्णू लोक असेल, ज्या ज्या लोकामध्ये जायला, इंद्रलोक असेल, ब्रह्मलोक आहे, जिथं जिथं जायला मिळालं आणि तिथली तिथली जरी त्याला सगळी सुखं मिळाली, सगळ्याचा अनुभव घ्यायला मिळाला, अमृत अनुभव म्हणू आपण, किंवा तिथल्या सगळ्या चवी, सगळं स्वादिष्ट सगळं खायला मिळालं, तरी एकदा ह्या परमपदापर्यंत पोहोचलेला जो आहे त्याला त्या कुठल्याही सुखाची गोडी राहतच नाही. तो त्याच्याकडं ढुंकून बघतसुद्धा नाही. अगदी हौदच्या हौद भरलेले असू देत. आता मागे कोणीतरी सांगितलं होतं बघा की हे राजसूय यज्ञ वगैरे जेव्हा झाले तेव्हा आपण जशा काहिलीमध्ये पाहतो मोठमोठ्या ह्याच्यामध्ये स्वयंपाक केलेले असतात, पण इतके हौदच्या हौद, मोठ्याच्या मोठे विहिरीच्या विहिरी भरलेल्या होत्या त्या पक्वान्नांनी ह्यांनी. पण जो तृप्त आहे ना, अंतःकरणातून जो तृप्त झालेला आहे, आत्मरूप झालेला आहे, त्याला त्याच्याकडं डुंकून सुद्धा बघावं वाटत नाही. त्याची गरजच नाही, इतकी गोडी त्याला त्या आत्मसुखाची मिळालेली. म्हणून 56वी ओवी बघूया, थोडीशी होईल तेवढी घेऊया. इयेचे करुनी व्याज, इयेचे करुनी व्याज, तू आपण याते बुझ, तू आपण याते बुझ, दीप दीपपणे पाहे निज, दीप दीपपणे पाहे निज, आपुले जैसे, आपुले जैसे. दीप दीपपणे पाहे बुझ असं म्हटलेलं आहे. म्हणजे दिव्याला दिवा होऊनच पाहावं लागतं. किती छान. व्याज म्हणजे निमित्त. आपण व्याज म्हणतो, आपल्या बँकेतनं जे वसूल केलं जातं ते व्याज नाही बरं का, ते व्याज वेगळं, कर्जावर घेतलेलं व्याज. इथं व्याज म्हणजे बहाणा किंवा निमित्त. तर त्या इयेचे करुनी व्याज, याचेच या ओवीमध्ये जीवब्रह्म्याचं जे ऐक्य असतं त्याचंच निमित्त करून तू आपण याते बुझ, बुझ म्हणजे समजून घे, तू स्वतःला समजून घे. दीप दीपपणे पाहे निज, दिव्याला दिवा होऊनच पाहावं लागतं. आपुले जैसे, जसं आत्मरूप जसं आपलं आहे आणि त्या आत्मरूपाचं जे ज्ञान होतंय ते तू आता निश्चित कर किंवा त्याचा निश्चय कर. आता तुझ्या माझ्या एकत्वाची ही सगळी गोष्ट लिहिली जातीये आणि तिच्या साह्यानं तू निश्चय कर असं म्हणताय. इयेचे करुनी व्याज, तू आपण याते बूझ, दीप दीपपणे पाहे निज, आपुले जैसे. म्हणलं तसं बहाणा निमित्त करून जैसं दीपपणे आपुले निज पाहे, दिवा आपल्या स्वतःच्या प्रकाशानं जसं आपलंच रूप पाहतो. मग अशी जसं सांगितलं की पदार्थाची चव रुचीनंच पाहायची, म्हणजे त्याला वेगळे काही साधन लागत नाही. तसं दिवा हा स्वतःच्या प्रकाशानं स्वरूप प्रगट करतो. त्याप्रमाणे तू आपण याते बुझ, तेव्हा तुझ्या माझ्यात जो एकपणा आहे किंवा एकत्व आहे त्याची सगळी स्थिती इथं सांगितलेली आणि तिच्या साह्यानं तू यथार्थ अशा आत्मस्वरूपाला समजून घे. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे अशी तुला समजूत होईल किंवा अशाच समजुतीत राहा. अहम ब्रह्मास्मी. गुरु अगोदर सांगतात तत्त्वम असी, ते जे ब्रह्म आहे ते तू आहेस. सगळं बंद पडलंय दादा. रुपाली ताई तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. हां टाका टाका. येतच नाही आहे दादा, बंदच झाला. रुपाली ताई तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली हो हो हो. आहे. स्पीकरही चालू करा आणि कॅमेराही चालू करा, दोन्ही बंद आहे. ऑटोमॅटिक बंद झालाय तो.
हा रुपालीताई तुमचा मी परत एकदा तुम्हाला ऍडमिटची रिक्वेस्ट टाकतोय. हां स्पीकर चालू करा. हां तुमचा व्हिडिओ बंद झाला. केलं चालेल. हा हा ठीक आहे, आता येतो आवाज. त्यात लक्ष दिलं नाही, त्याचं हेच संपत आलं होतं. लावलंय मी चार्जिंगला. हा हा एकदम बंद झालं सगळं, ठप्प. म्हटलं मी बोलत राहिले आणि समोर काहीच हो दिसेल. एकदम. हा हां समोर काहीच दिसेना. ठीक आहे. चालेल. हां आता ते म्हणतायत, येचे करुनी व्याज तू आपण या ते बुज. तर तुझ्यासाठी मी हे सगळं केले आणि त्याचं सहाय्य घेऊन तूही तुला जाणून घे. हेच तुझ्या आणि माझ्या अद्वैतातील भेटीचं रहस्य. उदाहरण किती छान दिले. दीपपणे पाहे निज आपुले जैसे. दिवा आपल्याच प्रकाशानं आपलंच रूप प्रकाशित करतो. पुन्हा जाणार. पेटलेल्या प्रकाश देणाऱ्या दिव्याला पाहण्यासाठी मग दुसरा दिवा आपल्याला लावावा लागतो का? नाही लावावा लागतो. तसं आपलं आत्मस्वरूप पाहण्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही. तो आत्मा स्वयंप्रकाशित आहे. तोच इतरांना प्रकाशित करतो. जो इतर सर्वांना प्रकाशित करतो त्याला कुठल्या दिव्याची गरज पडेल का हो? किंवा दुसरा प्रकाश उपयोगात आणावा लागेल का हो? नाही. आत्म्याला पाहण्यासाठी आत्म्याचाच प्रकाश हवा. म्हणून चांगदेवा, तो प्रकाश तुझ्याच जवळ आहे. हेच शुद्ध ज्ञान आहे आणि हाच चांगदेव 65चा विषय आहे. आपण एक म्हण म्हणतो बघा, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. सगळं आपल्याजवळच असतं. आता हे चांगदेव 65चं पुस्तक सुद्धा सगळं इथंच ठेवलेलं असतं. पण कधी कधी जागा चुकतात. मग दासबोध काढला की चांगदेव 65 मागं जाते. ज्ञानेश्वरी काढली की चांगदेव 65 बाजूला होते. मग आपल्याला शोधत बसायला वेळ लागतो. तर आपलं आपल्याजवळच आहे हे कळण्यासाठी आपल्यालाच आपण पाहायचंय. आणि ज्याला एखाद्याला जरी आत्मानुभव आला तरी तो आपल्याला सांगू शकत नाही. तो स्वतःपुरताच असतो. आणि सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो शब्दांनीच सांगणार. मग तुम्ही म्हणाल यावर आमचा विश्वास नाही, तू सांगतोयस ते मला पटत नाही. मगाशीच ते दादा सांगत होते की हा जो सगळा अनुभव असतो हा स्वतः घ्यायचा असतो. आणि जेव्हा जो अज्ञानी असतो तो मनुष्य काय म्हणतो, काही थापा मारतो रे, काही बोलतोय रे, कुठल्याही ग्रंथाचा संदर्भ त्यानं तर ग्रंथ एकही वाचलेला नसतो. आणि समजा हे ज्ञानेश्वरीच्या आधारे, चांगदेव 65च्या आधारे, दासबोधाच्या आधारे काही बोलायला लागले तर त्याला ते पटत नाही. आणि मग जगात अशा अतिविश्वासामुळंच खूप तार्किक सगळे बनलेले असतात. आणि तार्किकसुद्धा वेद मानतात पण त्यांना तर्कानं काहीही कळत नाही. वेदार्थ कळतो संतांना, बाकी कुणाला नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कालच आपण तुकाराम बीज साजरी केली, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरावी वाहावा भार माया. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाचा बोध हा सद्गुरूच देऊ शकतात. त्यासाठी गुरु शिष्य एकरूप होणं, एकरस होणं हे आवश्यक असतं. आता हेच आपण लक्षात ठेवायचं. कालही जसं पाहिलं होतं की स्वतः मिसळून जायचे. त्या उद्या परवा मी हे बोलणार आहे ना मनाचा श्लोक, तर त्यावेळेला हेच सांगायचं की लीन होणं म्हणजे काय. जशी ती मिठाची बाहुलीचं उदाहरण छान दिलं होतं ज्ञानदेवांनी, की मिठाची बाहुली समुद्राची खोली बघायला गेली आणि ती विरघळूनच गेली. तिला स्वतःचं अस्तित्वच विसरली. तसं ज्ञानदेव पुन्हा म्हणतात, आहे का वेळ, नाना कापरू आणि परिमळू, कापूरची केवळू, गोडी आणि गुळूची जेवी. ही दोन्ही उदाहरणं आपल्याला माहिती आहेत की कापूर किंवा सुगंध हे दोन मिळून जसा एक कापूरच असतो. किंवा गोडी आणि गुळ म्हणलं की गोडी असणारच आहे. म्हणजे गुळ मिळूनच गुळ झाला आहे किंवा गोडी मिळूनच गुळ झालेला आहे.
त्याप्रमाणे गुरु आणि शिष्य जरी वेगळे असले, तैसा गुरु शिष्य मिसे हाची एक उल्हासे, जरी ते वेगळे असले तरीसुद्धा गुरु शिष्यांच्या निमित्तानं एक गुरुच विलास करतात. आणि सद्गुरूंच्या कृपेनं काय काय होतं ते संत एकनाथ महाराज सांगतात. धन्य गुरु कृपा जाहली, अहंता ममता दूर गेली, घालुनी ज्ञानांजन डोळा, दाविला स्वयं प्रकाश गोळा, बोधी बोधी जले मन, नाही संकल्पासी भिन्न, देह विदेह निरसले, एका जनार्दनी धन्य केले. आपल्या सगळ्या संत महात्म्यांनी सद्गुरू कृपेचं इतकं महत्त्व सांगितलेलं आहे, प्रत्येक आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. नामदेवसुद्धा तशीच स्तुती करतात आणि ते आपल्या अभंगात म्हणतात. सद्गुरू सारिखा सोयीरा जीवलग, तोडीला उद्वेग संसाराचा, काय उत्तराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दाखविले डोळा, दिधली प्रेम कळा नाम मुद्रा. आता इथे थांबूया आपण, की अगदी एखादा मिनिटच लागेल. डोळी यांचा डोळा उघडीला जेणे, लेवविले लेणे आनंदाचे, नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे हे पाय खेचराचे. अहो सद्गुरूसारखा जिवलग सोयरा मिळाला म्हणूनच या संसाराचा पाश बंधन तोडता आलं. त्यांच्या उपकाराचे ऋण कसं फेडू? आता पुनर्जन्म नाही असं करून डोळ्यांचा डोळा म्हणजे आत्मज्ञान चक्षू त्यांनी उघडून दिला आहे. आता हा चक्षू आपला उघडला आहे, आता दुसऱ्या डोळ्याची गरज नाही. प्रेमाची नाममुद्रा जपासाठी सदैव प्राप्त झाली. प्रेम बस, बाकी नामाची गरज नाही. आणि माझं आत्मसुख मला प्राप्त झाले. आत्मानंदाचा अलंकार त्यांनी मला घातला आहे गुरूंनी. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मला उत्तम संधी प्राप्त झाली आणि त्यामुळं माझे सद्गुरू विसोबा खेचर, आपल्याला गोष्ट माहिती आहे, त्यांचे चरण मी कधीही सोडणार नाही. तर या चांगदेव 65 या सगळ्या संत विभूतींचं मनोगत अत्यंत संक्षेपानं आणि कुशलतेनं ज्ञानदेवांनी वेगवेगळ्या दृष्टांतातून चांगदेवांना सांगितलं आहे, नवे अनुभवाला आणून दिलेलं आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ज्ञायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. कोणाला काही बोलायचं असेल बोला. रोज एकाने फोन करा की आमचं पारायण छान चाललंय, म्हणजे मला जरा आनंद होईल. बोलायचे, सांगायचे कुणाला काही. आत्ता मी एक कडवं मुद्दाम कमी घेतलं कारण मध्ये जरा वेळ गेला होता, त्यामुळं म्हणलं कदाचित पटकन बंद होऊन जाईल. आपण बघा, बघता बघता 56 ओव्या झाल्या. या 3 दिवसात जर झाल्या तर 65 ओव्या पूर्ण करायच्यात. नाही तर मग पुढच्या आठवड्यात 1-2 दिवस मिळाले तर आपण घेऊयात.
कुणाला काही शंका, काही कळत नाही असं काही वाटत असेल तरी सांगा. एखादी ओवी कळली नसेल, कुणाला काही शंका असेल तरी बोलत राहा. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर, पंढरीनाथ भगवान की जय.